तर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं, खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे। काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे। वरिष्ठ नेत्यांमध्ये कोणताही वाद नको म्हणून काही खासदारांनी ही भूमिका घेतलेली आहे। वैभव परब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वैभव, जवळपास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या दोन मंत्रिपदासाठी एकूण 7 नावं चर्चेत आहेत, ज्याच्यामध्ये सर्वच सिनियर नेते आहेत। आता त्यात बघायला गेलं तर प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे 2 मोस्ट सिनियर पर्सन आहेत, परंतु त्याचबरोबर संदीपान भुमरे, रवींद्र वायकर, धैर्यशील माने यांचा देखील महाराष्ट्रासाठीचा अनुभव खूप मोठा आहे। तर मग अशा परिस्थितीत श्रीकांत शिंदे यांना संधी द्यावी, तरुण चेहरा आहे, हुशार चेहरा असल्याचं काल खासदारांनी वक्तव्य केलेलं आहे मुख्यमंत्र्यांसमोर। परंतु जी माहिती मिळते आहे की एकनाथ शिंदे यांनीच एक वक्तव्य केलं होतं की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, याच अर्थाला अनुसरून श्रीकांत शिंदे आता ही संधी घेतील का हे पाहावं लागेल। कारण का घरात एक मुख्यमंत्रीपद असताना अशी शक्यता आहे की श्रीकांत शिंदे हे कॅबिनेटचं पद किंवा राज्यमंत्रीपद नाकारू देखील शकतात। त्यामुळे आता खासदारांच्या विनंतीला मुख्यमंत्री किती मान देतात आणि श्रीकांत शिंदे किती मान देतात हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद वैभव दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।